बोलले, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला। पुण्यात मतदान कमी झालं आणि त्यात सुद्धा तरुणाईचं मतदान कमी झालेलं आहे। अनिश गाढवे, आपली प्रतिक्रिया। खरं तर खेद व्यक्त करतो या बाबतीत, कारण तरुण आजच्या ह्या घडीला तरुणांनीच खरं तर बाहेर पडलं पाहिजे। कारण प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, प्रस्थापित व्यक्तिमत्व यांनी राजकारणाचा चुथडा करून ठेवलेला आहे। मी स्पष्टपणे आपल्या माध्यमातून इथे महाराष्ट्रासमोर ठेवतो, जे 4-4, 5-5 टर्म ज्यांनी आपल्या नगरसेवकाच्या घातल्या, त्यांनी काय आपल्या प्रभागात केलंय हे पुणेकरांना आणि मुंबईकरांना, ठाणेकरांना चांगलं माहिती आहे। पण आता कमीत कमी तरुणांनी तरी याच्यात बदल घडवण्यासाठी बाहेर पडायला हवं होतं। आता जर आपल्या माध्यमातून मला हे कळतंय की पुण्यामध्ये तरुण मतदार बाहेर पडले नाहीत, तर त्यांनी आता म्हणजे ग्रँटेड घेतलेलं आहे का प्रशासनाला की जाऊ द्या, किंवा त्यांना ग्रँटेड घेतलेला आहे त्याच्यामुळे त्यांनीही तो उत्साह दाखवलेला नाहीये। खरं तर तरुणांनी बाहेर पडायला हवं होतं, बदल घडवून दाखवायला हवा होता। आज आपण तरुण जर बाहेर पडलो नाही तर मात्र या महाराष्ट्राचं, पर्यायाने देशाचं काही खरं नाहीये। इथे आपण खरं अजूनही आता झेडपीच्या निवडणुका पुढे असतील, तरुणांनो तुम्हाला मी इथून या जय महाराष्ट्र न्यूजच्या स्टुडिओतून आव्हान करतोय, एक तरुण म्हणून तुम्हा सर्वांसमोर एक प्रतिनिधित्व करतोय तुम्हा सर्वांचं। आपण कुठल्याही पक्षाला मतदान करा, पण मतदानाला बाहेर पडा, नाहीतर हा कमी टक्का नको त्यांना पुढे घेऊन जातो आणि ज्यांना बसवायचे त्या खुर्च्यांवर त्यांना आपण सत्तेच्या बाहेर ठेवतो किंवा त्या पदापासून दूर ठेवतो। बिलकुल बिलकुल बिलकुल। आणि जी या चर्चेला पुढे न्यायचंय, नवीनही काही मान्यवर आपल्या सोबत चर्चेमध्ये येत आहेत। दरम्यान आलेल्या आता ताज्या बातम्याही आपण पाहणार आहोत। पुण्यामध्ये मनसेला 0 तर पवार गटाला किती जागा मिळतील याचा अंदाज आहे। आपल्या सोबत कल्याणी दीक्षित आहेत, त्या या बाबतीतला तपशील देत आहेत। नक्कीच प्राप एक्झिट पोल नुसार पुण्यामध्ये भाजपला 93 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। पुण्याबद्दल प्रापचा हा आपण अंदाज बघतोय। शिवसेनेला 6 जागा तर ठाकरेंना 7 जागा मिळतील असं त्यांनी आपल्या एक्झिट पोल म्हटलेलं आहे। आणि धक्कादायक म्हणजे मनसेला 0 तर पवार गटाला 9 जागा मिळतील असा त्यांचा अंदाज आहे। त्यामुळे आता पुण्यामध्ये दादांची जादू चालेल का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। हा प्रापचा एक्झिट पोल सध्या आपण पाहतोय, त्यामध्ये भाजपला पुण्यामध्ये 93 जागा मिळतील असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आज पुण्यामध्ये भाजपला नेमक्या किती जागा मिळतात हे पाहावं लागेल। शिवसेनेला 6 जागा तर ठाकरेंना केवळ 7 जागा मिळतील असं प्रापनं म्हटलंय। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मनसेला एकही जागा मिळणार नाही असं त्यांचा अंदाज सध्या वर्तवण्यात येतो। हे एक्झिट पोल आपण कालपासून पाहतोय। प्रापचा हा एक्झिट पोल आहे, यामध्ये काँग्रेसला 8 जागा मिळतील असं म्हटलेलं आहे। पुण्यामध्ये सुद्धा महायुतीनं आपली सगळी प्रतिष्ठा पणाला लावली होती, अनेक प्रचार सभा घेतलेल्या होत्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अनेक सभा पुण्यामध्ये घेतलेल्या होत्या आणि याच पुण्यामध्ये भाजपला 93 जागा मिळतील असं प्रापनं म्हटलेलं। यामध्ये मनसेला 0 तर पवार गटाला म्हणजे शरद पवार गटाला 8 जागा मिळतील असं म्हटलेलं आहे। जी कल्याणी, या निमित्तानं आता चर्चेला पुढे न्यायचंय आपल्याला। आपल्या सोबत असलेल्या अनिश गाढवे आणि प्रवीण पुरो यांच्यापर्यंत पोहोचतो। तसंच आपल्या सोबत या चर्चेत नवीन लागतील। माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये कपिल ढोके आलेले आहेत। मला पटकन एकदा प्रवीण पुरो आपल्याकडून हवं आहे या संदर्भातलं मार्गदर्शन, की पुण्यामध्ये 2 पवार एकत्र आले, काका पुतण्या एकत्र आले, पण जो अंदाज आहे तो काही फार त्यांच्या पक्ष पद्धतीनं म्हणजे त्यांच्या बाजूनं, त्यांच्या पारडीत वजन टाकताना दिसत नाहीये। पुणेकरांनी 2 पवार एकत्र येऊन सुद्धा वजन भारतीय जनता पार्टीच्याच पारड्यामध्ये टाकलंय असं वाटतंय आता तरी। प्रवीण पुरो। प्रसादजी कसं आहे की एक लोकांचा विश्वास त्याच्यावर पटला पाहिजे की बाबा 2 पक्ष एकत्र येत आहेत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येतात। पण राज्य सरकारमध्ये या 2 पक्षांची भूमिका आपण जर पाहिली आणि शरद पवारांचा पक्ष ज्या पद्धतीने अजित पवारांनी फोडला, या सगळ्या बाबी ज्या आहेत ते मतदार विसरत नसतात। म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही ही अशी काही निवडणुका आल्या की स्थानिक निवडणुकांमध्ये तुम्ही एकत्र होणार, पण राज्य स्तरावर तुमची भूमिका ती एकत्रितपणाची नसेल। मग अशा वेळेला जर तुम्ही किती जरी सांगितलं की बाबा आपल्या शहराचा विकास करायचा आहे, पण विकासाच्या भूमिकेवर जर तुमची राज्यातली भूमिका वेगळी असेल आणि स्थानिक पातळीवर शहरातली भूमिका वेगळी असेल, मतदारांना ते पटवून देणं अवघड जातं। अजित पवारांना की शरद पवारांना की त्यांच्यामध्ये एकत्रित एकोपा होत असतानाही आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या त्या जगतापनी तर राजीनामा देऊन बाहेर पडले। पण या सगळ्या पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर मतदारांचा संभ्रम जो आहे तो दूर करणं आवश्यक होतं। हा मतदारांचा संभ्रम अजित पवार आणि शरद पवारांचा गट ही करू शकलेला नाही। तर जर संभ्रम दूर झाला असता तर कदाचित या दोन्ही गटांना तिथे फायदा झाला असता। आणि या घडीला ही परिस्थिती आहे की पुण्यामध्ये एवढ्या म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या समोर दोन्ही पक्ष एकत्र येत असतानाही आणि आपण असं त्यांना म्हणतो किंवा ते एक पायाभूत सुविधा निर्माण करणारे 2 पक्ष होते एका काळी पुण्यामध्ये, पण त्यांच्याविषयी पण मतदारांमध्ये विश्वासाची भावना जर नसेल तरी अशा घटना घडत असतात। त्याच्यामुळे त्यांना मतं मिळणं म्हणजे आपण आता ती पार्श्वभूमी जर पाहतो,
ज्या प्रमाणात त्यांची टक्केवारी वाढायला पाहिजे ते मतं मिळायला पाहिजेत. पण आता एक्झिट पोलमध्ये जे दिसतंय ते खूपच दारुण असं दिसतंय प्रसाद. जी, प्रवीण पुरोहित धन्यवाद विश्लेषणाच्यासाठी. एक ताजी बातमी पुढची समोर येते, ती रोहित पवार यांनी केलेल्या ट्विटच्या संदर्भात आहे. आमदार रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये थेट निवडणूक आयोगाला निशाण्यावर घेत आहेत. आपल्याला या चर्चेच्यासाठी त्या तिथपर्यंत पोहोचायचंय. रोहित पवार यांनी काय